मी माळेगाव येथे श्री क्षेत्र बाळूमामा मंदिर येथे मी आलेलो आहे. येथे बालाजी बेले महाराज आहेत. येथे सर्व इलाजावर उपचार होतोय म्हणतात. ते मी तर आलो. एकदा आपण बालाजी बेलेला विचारूया. हे आहेत बालाजी बेले महाराज. आपण या महाराजाकडून आपण विचारून घेऊया म्हणजे ते काय काय इलाज होतो आणि कशा कशाचा इलाज होतो ते एकदा याला विचारून घेऊया. बोला. म्हणजे इथं काय काय उपचार होतो ते आम्हाला तुमचा परिचय म्हणजे माहिती हवे. म्हणजे आम्हाला कळालं की तो उपचार होतो किंवा न होतो ते आम्हाला तुमच्याकडून सर्व माहिती हवे. हे व्यसनमुक्ती म्हणजे आपलं जडीबुटीचे औषध बरं का. आयुर्वेदिक जे 24 घंटे दारू पितात बरं का. 24 घंटे ते दारू कशामुळे पितात त्याचं कारण असतंय. त्याला बाधा झाल्यामुळं ते काय करतात 24 घंटे दारू पिली तरच त्याला समाधान वाटते. नसल तर पोट दुखणे किंवा अति छाती दुखणे किंवा डोसकं दुखणे, घरामध्ये कुणा बोललं की चिडचिडपणा येणे, राग येणे, कामावर लक्ष न राहणे बर का, घरच्या माणसावर ध्यान न राहणे, उठलं की दारूच पिणे आणि थोडी जरी भाकर आरती पोर जर सकाळ खाली तर ते पोट गच गुबार धरणे, अन्न न जिरणे म्हणजे आतडे कमजोर होणे आणि दारूचं प्रमाण वाढणे आणि बुद्धी भ्रष्ट होत चालणे. तिने ते बुद्धी काम करत नाही. घरच्या माणसाने बोलले की राग येणे, चिडचिडपणा येणे, ते ह्याच्यामुळं होतंय. त्याच्यामुळं ते 24 घंटे ते दारूच्या नशेत असतात बरं का. मग हे आपलं औषध जर दिलं तर हे ह्याच्यामुळं दारूचा वास घेऊ शकत नाही. इनारा जवळ आला तरी बी सैन होत नाही बरं का. ते बाधा निघायला पाहिजे तर ते माणूस निर्मळ होतो. आणि ते नंतर समजा अचानक पुन्हा समसक मध्ये कशात जरी पाजवली तरी संडास उलट्या होतात असं होतं. ते दारूचा वास घेऊ शकत नाही, ते दारू पिऊ शकत नाही. आणि जर समजा तसं अचानक केली किंवा घडलं बी तर आपण त्याची दुमार आल्यानंतर चौकशी करून त्याची मोफत सेवा केली जाते. आपल्याकडं दुमार त्याचं काही घेतलं जात नाही. आपल्या ट्रस्ट मार्फत मोफत सेवा केली जाते. माणूस बनवायचं काम. मी काय म्हणतो तुमच्यापासून आतापर्यंत हे दारूचे औषध घेतलेत ते तुमच्याकडे परत आले का? नाही नाही येतात की. आम्ही जे सांगतो त्याला पत एक गोष्ट की बाबा तुम्ही कुठलं असलं काही खाऊ नका. आम्ही जे गोष्ट पत सांगतो ते जर पत केली तर ते दारूच पिऊ शकत नाही. आता बरेचसे आहेत 3-3 वर्ष सोडलेले आपल्याकडे अजून बी दुसरे माणसं घेऊन येतात. हजारो लोक सुटलेत, त्याचे संसार लागलेत. एवढाच आशीर्वाद आहे आपल्याला. मी काय म्हणतो म्हणजे तुमच्यापासून आतापर्यंत दारू पिऊन गेले म्हणजे ते परत आले का? म्हणजे माझी दारू सुटली म्हणून आले का? हा भरपूर दुसरे घेऊन आले. अच्छा. दारू सुटली म्हणून ते दुसरे भरपूर माणसं आणतात. नातलग असतील, जवळले असतील कोणी, अशा पद्धतीनं ती येतात की. महिन्याला 15 दिवसाला दुसरे माणसं घेऊन येतात. चांगली गोष्ट आहे. असं होतं. पण त्याच्यानंतर कुणाला मूळवेद असेल तर आपल्याकडे ते जे औषध आहे भुगाळून लावायचं आयुर्वेदिक, तर त्याच्या औषध लावल्यामुळं त्रास किती जरी असला तर 5-10 मिनिटात कमी होतोय. त्याच्यानंतर सूज असेल रात्रातून कमी होती, रक्त पडत असेल तरी बी रात्रातून कमी होतंय. जर त्याच्यामध्ये थोडं जर राहिलं असेल तर दुसऱ्या दिवशी इळातून 3 इळस आम्ही लावायचो होतो. म्हणजे लावलं म्हणजे ती जागा गार पडती आणि शौचालय मोकळा यायला चालू होतं. आणि 9 दिवसामध्ये त्याचं कोंब असल किंवा गाठ असल हे असल्या पद्धतीनं ते औषध जाळून टाकतंय. सगळं फक्त लावायची मेहनत आहे. आणि आपल्याकडं पथ पाणी वगैरे काही नाही बरं का. आपण सगळं खायला सांगतो. जर अडचण आली, त्रास झाला तर फोन लावा. म्हणजे त्याच्या लावण्यामध्ये चूक झाल्यामुळं तसं होऊ शकतं म्हणून त्याला आपण फोन लावायला सांगतो. आणि त्याची जर चूक झालेली असेल लावण्यात तर त्याला रिपीट वापस कसं लावायचं ते सांगतो फोनवर. तर ते दुसऱ्या दिवशी लगेच गुण येते आणि 9 दिवसामध्ये जळून भस्म होते. आता मुळ्याचं औषध तुम्ही म्हणता, तुम्ही औषध दिल्यावर तुम्ही म्हणजे तुम्ही काय बी खाऊ शकता. आता काही लोक म्हणतात तुम्ही पत पाणी करा
खत पाणी केल्याशिवाय तुमचं कमी होत नाही. नाही नाही. ते कसं आहे, जडी आयुर्वेदिक औषध आहे, झाडपाल्याचं औषध बरं का, त्याच्यामुळं होऊ शकतं. त्याच्यात पॉवर आहे. हा. म्हणजे याचा सगळा इलाज 100% होणार. आम्ही जर समजा तुमच्याकडून 200 रुपये जर घेतले समजा आणि औषध दिलं आणि त्या माणसाला गुण नाही आला किंवा अर्धाच आला तर दुमार मोफत देऊन त्याचं दुरुस्त केलं जाते. असं आहे, फक्त औषधाचे तेवढे घेतले जाते. अशी सेवा आहे आपली. चांगली गोष्ट आहे. दारू व्यसन मुक्त और तुमचे मुळव्याध म्हणजे तुमचा कोणताही रोगराई असो, माळेगाव श्री क्षेत्र खंडोबा माळेगाव मंदिर पासून 200 मीटर अंतरावर श्री क्षेत्र बाळूमामाचं मंदिर आहे. थोडं खाली आले रोडच्या खाली तुम्हाला मंदिर दिसेल आणि तिथं येवा. किसन मामा बेले हे तेव्हा लुटायचं काम न हो, माणूस बनवत जनसेवा करणं हेच आपल्याला जनसेवा आहे. बाळूमामाचं देवस्थान म्हणजे एकदम पवित्र आहे का? बरोबर आहे ना? नाही बरोबर. नमस्कार. जगाच्या या पाठी तुम्ही कुठेही रहावं, संकटात बाळू मामा नाव मुखी घ्यावं. जगाच्या या पाठी तुम्ही कुठेही रहावं, संकटात बाळू मामा नाव मुखी घ्यावं. सदा जवळ आहे घ्यावे पाहुनी, महासमाधी ही घेऊनी. आदमापुराच्या भूमीत मरगुबाई मंदिरात, आदमापुराच्या भूमीत मरगुबाई